अपेक्षा ही आहे की तुम्ही फॅन जोरात असेल तर तुम्ही कमी करू शकता. जोरात आहे का? नाही ना? चॅप्टर फर्स्ट आहे सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. बेसिक कॉन्सेप्ट शिवाय तुम्ही केमिस्ट्रीला स्टार्ट नाही करू शकता. बेसिक कॉन्सेप्ट ऑलरेडी आपण लास्ट लेक्चर स्टार्ट केलाय की केमिस्ट्री म्हणजे स्टडी ऑफ मॅटर हॅव्हिंग फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजेच काय तर एक मॅटर असतो त्यामध्ये फिजिकल आणि काय होतात केमिकल चेंजेस होतात. काय होतात? चेंजेस होतात. आणि ते फिजिकल केमिकल चेंजेसलाच आपण जिथे स्टडी करतो आणि ज्या कंडिशन्स आपण स्टडी करतो त्याला केमिस्ट्री म्हणतो. केमिस्ट्रीमध्ये जेव्हा तुम्ही ओव्हरऑल ग्राफ बघता तर अशा प्रकारे हा ग्राफ म्हणजे एक ट्री डायग्राम असतो की काय काय असतं केमिस्ट्री. तर लास्ट लेक्चरलाच कंटिन्यू करतोय आपण. लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं आपण मॅटर असतो. मॅटर मध्ये टू इम्पॉर्टंट सबस्टन्स असतात, प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्स मध्ये पुन्हा कॅटेगरायझेशन असतं इलेमेंट्स आणि कंपाऊंड. इथपर्यंत आपण डिस्कशन केलं होतं. त्यात पुन्हा बेसिक कन्सेप्ट असतो. एलिमेंट्स हे 3 टाइपचे असतात, मेटल, मेटलॉइड्स अँड नॉन मेटल. हे तुमचं बिलो 10 झालेलं असतं. मेटल्स कोणाला म्हणायचं, नॉन मेटल्स कोणाला म्हणायचं, जनरल थिंग आहे. आपण यामध्ये थोडस कव्हर करणार. आणि मिक्सचर 2 टाइपचे असतात, होमोजेनस आणि हेटेरोजेनस. हे जनरल ओव्हरऑल केमिस्ट्रीचा एक पार्ट आहे, याला मॅटर म्हणतात. थोडस इनडेप्थ आपण जाऊ, थोडस बघू काय असतं. तर मॅटरला मी सांगितलं आधीच की त्याला स्वतःच काय असतं, मास आणि स्पेस असतं, त्याला मॅटर म्हणतात. बुक्स ऑनलाईन अवेलेबल आहेत त्याच्यामुळे काही इश्यू नाही. त्यानंतर आपण बघणार आहोत इलेमेंट्स. इलेमेंट्स काय असतात तर इलेमेंट्स आर दी प्युअर सबस्टन्स. आधीच म्हटलं ते प्युअर सबस्टन्स असतात. त्यांना तुम्ही ब्रोकन डाऊन नाही करू शकत. त्यांना तुम्ही सिंपल सबस्टन्स मध्ये ब्रोकन डाऊन करू शकत नाही. म्हणजे ऑक्सिजनचा एक एलिमेंट आहे किंवा तुमच्याकडे एक आयरनचा रॉड आहे. तर हा आयरनचा रॉड आहे, त्याच्यामध्ये आयरनचे काय आहेत, ऍटम्स आहेत. काय आहेत? ऍटम्स आहेत. तर त्याला ब्रेक करून तुम्ही त्यापासून ते सेपरेट नाही करू शकत. त्यामध्ये फक्त आता इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही सबस्टन्स त्यात लपलेला नाही. तर एलिमेंट्सला आपण ब्रोक नाही करत, त्यापेक्षा पुन्हा एलिमेंट मिळत नाही म्हणून त्याला एलिमेंट म्हणतात. तर एलिमेंट्स हे बेसिक काय असतात, प्युअर सबस्टन्स असतात. त्यांना ब्रेक नाही करता. ब्रेक करता येत नाही म्हणजे ब्रेक करता येतं पण त्याला सबस्टन्स मध्ये ब्रेक नाही करता येत. त्यापासून सब ऍटॉमिक पार्टिकल निघतात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, पॉझिट्रॉन भरपूर असतात, 300 मोर दॅन. आपण आपला फोकस ठेवणार फक्त इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एवढेच आपण सब ऍटॉमिक पार्टिकलला लर्न करणार. यापेक्षा किती स्टडी झालेले आहेत, 300 प्लस. ठीक आहे. आपण त्यांच्यावरती फोकस नाही करणार, आपला तो एरिया नाही. एलिमेंट्सला आपण क्लासिफाय करतो मेटल्स पासून अप टू 10 पर्यंत तुम्ही शिकलात. त्यांना शायनी लेक्चर असतं, ते हीट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. त्यांच्यापासून वायर ड्रॉ होतं, डक्टिलिटी असतं, ते शीट बनवतात, ते लक्षर असतात. ह्या जनरल क्वालिटी असतात एका चांगल्या मेटलची. मर्क्युरी त्याला एक थोडासा एक्सेप्शन आहे. मर्क्युरीवर शीट बनत नाही, वायर होत नाही, पण तो मेटल काय, मेटल. नॉन मेटल्स मध्ये याच्या अपोजिट थिंग असतं सर्व. आणि त्यामध्येही काही नो लक्ष असतं त्यांच्याकडे, ते हीट इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत आणि त्यांच्या शीटही बनत नाही. पण त्याला ऑप्शन कोण आहे, त्याला थोडं अल्टरनेटिव्ह आहे. डायमंड हा सॉलिड असतो, आयोडीनला लक्ष असतं, शायनिंग करतो. एक्सेप्शन्स आहे. आयोडीनचा क्रिस्टल शायनिंग करतो म्हणजे तो मेटल नाही. पुन्हा ग्राफाइट हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हीट आहे. जेही तुम्ही बॅटरीज वगैरे युज करता त्यामध्ये जो ब्लॅक कलरचा जो रॉड असतो तो ग्राफाइट असतो. प्युअर ऍक्च्युली कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. पण जनरली जे नॉन मेटल असतात ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, पण ग्राफाइट करतो. ग्राफाइट म्हणजेच कार्बन. ग्राफाइट म्हणजेच कार्बन. ॲलोट्रॉप, कार्बनचा ॲलोट्रॉप. पुढे बघू आपण ते सगळं डिटेल. मेटलॉइड हे असं थिंग असतं की मेटलॉइड मध्ये काय असतं, मेटलॉइड हे मेटल आणि नॉन मेटलच्या इन बिटवीन असतात. मेटल आणि नॉन मेटलच्या इन बिटवीन असतात आणि त्यांना आपण सेमी मेटल म्हणतो. जगामध्ये जर सर्वात किंमत कोणाची जास्त असेल तर यांचीच. हे ज्यांच्याकडे ते सध्या देश पॉवरफुल असतो. आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम हे काही फेमस आहेत. कोणतंही चिप असेल कॉम्प्युटरचं वगैरे तर ते सिलिकॉन जर्मेनियम शिवाय बनत नाही. सर्वात जास्त कोणाकडे आहे, चायनाकडे आहे, म्हणून चायना पुढे आहे. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सर्वात पुढे कोण आहे, चायना, तैवान, कारण त्यांच्याकडे सेमीकंडक्टर भरपूर आहे.
आपण क्लिअरली इम्पोर्ट करतो. काय करतो यांना? इम्पोर्ट करतो. तर एलिमेंट्स तुम्हाला कळाले की एलिमेंट्स 3 कॅटेगरीचे असतात. कंपाऊंड्स मध्ये येऊ आपण. कंपाऊंड्स हे एकदम काल डिस्कशन झालं होतं आपलं, पुन्हा थोडंसं इलॅबोरेट करू की कंपाऊंड्सला ब्रेक करता येतं. कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्स ब्रोकन इनटू सिंपल सबस्टन्स करता येतो. म्हणजे एलिमेंट्स म्हणजे एलिमेंट्स म्हणजे मला माझ्याकडे जर एक कंपाऊंड आहे वॉटर, तर मी काय करणार? केमिकल चेंज करणार आणि त्यातनं हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय करणार? सेपरेट करणार. करू शकतो. तर कंपाऊंड्सला ब्रेक करता येतं. पण काय करावं लागतं? केमिकल चेंज करावं लागतं. म्हणजेच केमिकल रिएक्शन झाल्यानंतर हे काय होतात? ब्रेक होतात. डायरेक्टली ब्रेक होत नाही. मग कंपाऊंड मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवणार? कंपाऊंड्स हे ब्रेक होऊ शकतात. आणि त्यातला सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्यांच्यामध्ये जे एलिमेंट्स असतात ते एका डेफिनेट फिक्स प्रपोर्शन मध्ये असतात. कसे असतात? एक फिक्स प्रपोर्शन मध्ये असतात. मी आधीच सांगितलंय की नोट्स इथे काही गरज नसली तरीही मला नंतर पाहिजे. मी जे जे मार्क करतोय ते मला पाहिजे. नेक्स्ट आहे मिक्सचर्स. मिक्सचर्स मध्ये आपण बघितलं होतं, मिक्सचर हे 2 टाईपचे असतात. हे बघा, हे सर्व गोष्टी आपण पुढे इन डिटेल करणार आहोत. हे फक्त बेसिक आहे. मिक्सचर्स हे 2 टाईपचे असतात, होमोजिनियस आणि हेट्रोजन मिक्सचर असतात. कालही बघितलं आपण. जे प्रॉपरली मिक्स होत नाही त्यांना हेट्रोजन म्हणायचं. एक्झाम्पल ऑइल विथ वॉटर. होमोजिनियस म्हणजे जे डोळ्यांना क्लिअरली विजिबल होत, युनिफॉर्म. शुगर प्लस वॉटर प्लस NaCl, ज्याला आपण लिंबू पाणी म्हणतो. बरोबर ना? विथ लेमन याला आपण सोल्युशन म्हणतो. लेमनला जर नीट टाकलं तर शुगर, वॉटर आणि NaCl क्लिअर दिसत नाही. दिसतं का? का? तर ते होमोजिनियस आहे मिक्सचर. चला, इथपर्यंत डाऊट असेल तर विचार. नाही आहेत का? नेक्स्ट काही गोष्टी असतात सस्पेन्शन वगैरे, तर आपण ते तिथे बघू. पुढे तुम्हाला केमिस्ट्री शिकायचं आहे ते स्टेट ऑफ मॅटर. स्टेट ऑफ मॅटर असतात. मॅटरला स्वतःच्या काही स्टेट असतात. हे शिकलाय तुम्ही सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड मध्ये फक्त एकच सांगतो आपण की त्यांना शेप असतो, त्यांना व्हॉल्यूम असतो. लिक्विडला काय असतो? पार्टिकल्स. लिक्विडला फक्त व्हॉल्यूम असतो. काय असतो? लिक्विडला फक्त व्हॉल्यूम असतो, त्याला शेप नसतो. म्हणजे 1 लिटर जर मी लिक्विड घेतलं, माझ्याकडे 1 लिटर लिक्विड आहे, तर मी वेगळ्या अशा कंटेनरमध्ये ठेवलं तर ते 1 लिटरच राहतं. असं होतं का? वेगळ्या मोठ्या कंटेनरमध्ये ठेवलं 2 लिटर होतं. म्हणजे व्हॉल्यूम चेंज आहे पण शेप चेंज होतो ऍज पर दी कंटेनर. क्लिअर आहे? असं असलं असतं तर मग 1 लिटरचा 2 लिटर बनवलं असतं, 2चं 3 बनवलं असतं आणि विकलं. बरोबर? असं काही होत नाही. गॅसेसला काही शेप व्हॉल्यूम नसतो. तुम्ही छोट्या कंटेनरमध्ये गॅस ठेवला तर तो छोटा असतो, मोठ्या कंटेनरमध्ये ठेवला तर तो एक्सपांड होतो. काय होतो? तो शेपही चेंज करतो आणि व्हॉल्यूमही चेंज करतो. तो ऑल ओव्हर बॉडी कव्हर करतो. काय करतो? गॅसला व्हॉल्यूम फिक्स नसतो, गॅसला शेपही फिक्स नसतो. क्लिअर आहे? ते प्रश्न आहे का चौधरी? 10 पर्यंत नॉलेज आहे, याच्यात काय असं मोठी गोष्ट नाही. मॅटर जे असतं, मॅटर मध्ये मी आधी सांगितलं की मॅटर मध्ये आता केमिस्ट्री स्टार्ट होते इथून. हे 8च आहे. मॅटरकडे 2च महत्वाच्या गोष्टी असतात, एक तर फिजिकल आणि एक केमिकल. मॅटरकडे प्रॉपर्टी असतात. प्रॉपर्टीज म्हणजे काय? त्याची क्वालिटी असते. मॅटरच्या 2 इम्पॉर्टंट क्वालिटी, फिजिकल अँड केमिकल. कोणताही सबस्टन्स जेव्हा एका केमिस्टला मिळतो, तर केमिस्ट आधी हे चेक करतो की तो फिजिकली कसा आहे. तो फिजिकली कसा आहे, नंतर तो केमिकली कसा आहे. हे 2 इम्पॉर्टंट पॅरामीटर चेक. तो फिजिकली कसा आहे आणि तो केमिकली कसा आहे. फिजिकली म्हणजे काय चेक करायचं असतं, मग तेच बघायचं. फिजिकली चेक करणं म्हणजे काय असतं? मला फिजिकली चेक करायचंय म्हणजे मी काय करणार? तर मी काही गोष्टी मेजर करणार. त्या म्हणजे मेल्ट कलर, त्याचा स्मेल, त्याचा मेल्टिंग पॉईंट, त्याचा बॉइलिंग पॉईंट, त्याची डेन्सिटी. या गोष्टींना आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. माझ्याकडे एक सबस्टन्स आहे, त्याचा कलर येलो आहे, कोणती प्रॉपर्टी आहे? फिजिकल प्रॉपर्टी. द मेल्टिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस, फिजिकल प्रॉपर्टी.
डेन्सिटी 1 आहे फिजिकल प्रॉपर्टी कळतंय. केमिकल प्रॉपर्टी चेक करायची आहे. तर केमिकल प्रॉपर्टी म्हणजेच काय, तर केमिकल चेंज होणार, रिॲक्शन काय होणार, रिॲक्शन. एक्झाम्पल, तर यामध्ये आपण चेक काय करतो, तर केमिकल प्रॉपर्टी मध्ये आपण चेक काय करणार, तर आपण बघणार केमिकल कंपोजिशन. काय बघणार, केमिकल कंपोजिशन. जे नवीन फॉर्म झालाय त्याच्यामध्ये काय काय चेंज, त्यामध्ये पर्सेंटेज काय चेंज कळतंय. केमिकल कंपोजिशन आपण पुढे बघणार आहोत की काय चेंज. एक्झाम्पल, मी कोलला बर्न केलं तर काय झालं, कार्बन डायऑक्साईड बनला. त्याला काय म्हणतात, केमिकल चेंज. काय म्हणतात, केमिकल. केमिकल चेंजचं बेस्ट एक्झाम्पल आहे की मी कोल घेतला, कोलला ऑक्सिजन सोबत रिॲक्ट केला आणि CO2 फॉर्म झाला. ठीक आहे. हे जे झालं याला म्हणतात केमिकल चेंज. नवीन काहीतरी तयार झालं आणि मी चेक करणार मग की हे काय झालं नेमकं, किंवा यामध्ये आता C आणि O किती प्रपोर्शन मध्ये आहे, याला आपण केमिकल चेंज किंवा कंपोजिशन. तर आधी तुम्हाला क्लिअरिटी यायला पाहिजे की फिजिकल आणि केमिकल मध्ये फरक काय. कळाला का फरक काय, तर फिजिकल आणि केमिकल गोष्टी कळायला लागतं. म्हणजे मी हो. ग्लास घेतला आणि फेकून मारला, फुटला, कुठला चेंज झाला, फिजिकल. कारण काहीतरी समथिंग झालं, मॅटर बद्दल काहीतरी झालं. पण काय झालं की त्याचे पीसेस झाले, तुकडे झाले, नवीन सबस्टन्स नाही तयार झाला. नवीन झालं काही, मग त्याला आपण फिजिकल मेटा. आणि समथिंग ग्लास पासून गोल्ड तयार झालं, मग आपण चेक करा इतर नवीन झालं म्हणजे केमिकल रिॲक्शन. काही असं असतं की दोन्ही होतं, कसं की बर्निंग ऑफ कसं असतं, भरपूर गोष्टी सायमल्टेनियसली चालू असतात. कसं असतं, बर्निंग ऑफ माचीस वगैरे. आता याच्यामध्ये कसं असतं, बर्निंग ऑफ माचीस पेक्षा कॅन्डलचं आहे. कॅन्डल मध्ये काय होतं की तुमच्याकडे कॅन्डल आहे आणि कॅन्डल ही हे वॅक्स आहे, इथलं ऍक्च्युली मेल्ट होत असतं. हे काय होत असतं, मेल्ट होत. मग हे जेव्हा मेल्ट होतं, शांती, बरोबर. हे बघा, एक कॅन्डल आहे तुमच्याकडे आणि तुम्हाला कॅन्डल आहे, तर ही कॅन्डल तुम्ही बर्न केली तर काय होणार आहे, हे इथे बर्निंग होणार आहे. काय होणार आहे, बर्निंग होणार आहे. या बर्निंगला आपण म्हणू की हा वॅक्स जो आहे, वॅक्स रिॲक्ट विथ ऑक्सिजन आणि काय बनवणार आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस हीट. वॅक्स म्हणजे कोण असतो, कार्बन असतो. कोण असतो, कार्बन. ठीक आहे. मग ही रिएक्शन कोणती आहे, ह्या रिएक्शनला म्हणू आपण केमिकल रिएक्शन. वॅक्स बर्न होतोय, त्यातनं कार्बन डायऑक्साईड आणि हीट बाहेर पडतो. पण ही जी हीट बाहेर पडते, ही हीट आहे ना, लगेच हे बॉटमचा जो वॅक्स आहे याला कनेक्ट होते आणि हे हीट होऊन मेल्ट होत आहे. काय होत आहे, मेल्ट. हे बर्न नाही होत आहे, हे ते हिटिंग मुळे काय होत आहे, मेल्ट होत आहे. मग हे जे मेल्टिंगची प्रोसेस चालू येते हिटिंग मुळे, याला आपण बर्निंग, याला आपण केमिकल रिएक्शन नाही म्हणतो, याला आपण म्हणतो सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्जन. काय झालं, सॉलिड टू लिक्विड. आणि सॉलिड टू लिक्विड जेव्हा कन्सेप्ट होतो त्याला काय म्हणतो आपण, फिजिकल चेंज. क्लिअर आहे. आणि जे ऍक्च्युअल बर्न झालं त्याला म्हणतो आपण केमिकल. तर सायमल्टेनियसली गोष्टी होऊ शकतात किंवा होतो. चला पुढे जाऊया. ते एक चौधरी दरवाजा ओपन कर जाऊ, अंधार अंधार होतोय. ठीक आहे. ते बघा, आता फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्यानंतर ह्या प्रॉपर्टीज आपल्याला मेजर करायच्या असतात. काय करायचे असतात, मेजर. मग केमिस्ट्री मध्ये आधी काय शिकावं लागतं की गोष्टी कशा मेजर करायच्या असतात. तर गोष्टी मेजर, ह्या प्रॉपर्टीज काय काय असतात, तर आपल्याकडे भरपूर प्रॉपर्टीज असतात. कालच डिस्कस केला आपण, मास, लेंथ, टेम्परेचर, टाइम, ऐकलं. याचा प्रॉपर्टी म्हणतात. तुम्ही सायन्स केमिस्ट्री शिका किंवा तुम्ही कोणतंही सायन्स शिका, तुम्हाला आधी शिकवलं जातं की त्या सायन्स मध्ये काही गोष्टी मेजर करायच्या. मग त्या मेजर करण्यासाठी आधी तुम्हाला हे शिकावं लागतं की आपल्याकडे एक सिस्टीम आहे, त्याला SI सिस्टीम म्हणतात. काय म्हणतात, SI सिस्टीम, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल, अशा प्रकारची सिस्टीम आहे. त्या सिस्टीम कोणी बनवली, हे इंटरनॅशनल सिस्टम युनिट. तर ती ऍक्च्युली आपण बनवली, कॉन्फरन्स झाली होती. आणि त्या कॉन्फरन्स मध्ये 1960 मध्ये सरांनी ठरवलं की अमेरिकातले लोक पाऊण करणार नाही, युकेतले
इंडियातले केजी काढावं लागेल. सर्वांनी मेजर करायचं तर केजीत करायचं. त्याच्यात करायचं इंच नाही म्हणणार कोणी माईल म्हणणार नाही, म्हणजे वेगळे युनिट्स नाही यूज करायचे. सर्वांनी युनिफॉर्म यूज करायचे. काय करायचे? युनिफॉर्म. आता तुम्ही वेगळ्या देशात गेलं ते वेगळे युनिट्स फॉलो केले जातात, पण इंटरनॅशनली जर काही स्टडी करायचं असेल तर सर्वांची युनिट काय असतात? सेम असतात. काय असतात? सेम असतात. म्हणजे आपल्याकडे कसं, आता तुम्ही युके मध्ये गेला तर तुम्ही म्हणणार हे ना 2 पाऊंड आहे, तर आपल्याकडे पाऊंड आपल्याला कळत नाही, आपण केजी गप्पा. बरोबर. तुम्ही तिकडे पुन्हा बोललात तर ते माइल्स मध्ये गप्पा करायला, आपण किलोमीटर मध्ये करतो ना, यार्ड मध्ये बोलतो, इंचेस मध्ये बोलतो. पॉइंट असं होतं की भरपूर व्हॅरिएशन होतं आणि काहीतरी लोकांना सगळं एकत्र करायचं होतं. मग तेव्हा लोकांनी ठरवलं की एक सिस्टीम बनवू आपण. हे सर्वांनी एक युनिट यूज करायचं. काय करायचं? एक युनिट यूज करायचं. म्हणून हे असं युनिट तयार झाले आणि ते 1960 तयार झाले. आपल्याला हे शिकायचंय की ते युनिट्स काय ठरवलं त्यांनी तिथे. त्यांनी ठरवलं की प्रत्येकाने लेंथ हे मीटर मध्येच मोजायची आणि एल यूज करायचं. स्मॉल एल यूज आणि त्याचं सिम्बॉल एम यूज. हे फिक्स. मास किलोग्राम मध्येच मोजायचं, ग्रॅम नाही, किलोग्राम मध्येच मोजायचं. टाइम सेकंड मध्ये आला पाहिजे, करंट अँपियर मध्येच मोजायचं, मिली नाही, काय नाही, अँपियर. थर्मोडायनामिक्स टेम्परेचर जे आहे ते डिग्री नाही करायचं, केल्विन मध्ये करायचं. काय करायचं? आता इंडियामध्ये आपण कधी डिग्री सेल्सिअस मध्ये गप्पा करतो, पण एसआय मध्ये जेव्हा बोलतो तेव्हा आपण केल्विन मध्ये बोलतो. म्हणजे आपल्या बुक्स मध्ये कधीही आपण कॅल्क्युलेशन डिग्री सेल्सिअस मध्ये करणार नाही, कारण आपण इंटरनॅशनल सिस्टीमला फॉलो करतो. राऊंडर तुम्ही रस्त्याने बोला डिग्री, पण बुक मध्ये आपण डिग्री यूज करणार नाही. जे काय कॅल्क्युलेशन होणार ते सर्व एसआय युनिटने होणार. नेक्स्ट आहे ल्युमिनस ऑफ इंटेन्सिटी. जो लाईट असतो, ज्या लाईटात तुम्ही बसले जाता, सनलाईट बाहेर आहे, हा सनलाईट का पडलाय तर सन मध्ये ब्लास्ट होत आहे. ते ब्लास्टचा जो प्रकाश आहे त्यामध्ये तुम्ही बसता, सिंपल. हा प्रकाश तुमच्या बाहेर, रूमच्या बाहेर जास्त आहे, घरात कमी आहे, पुन्हा कुठे अंधारात कमी असेल, म्हणजे काय होत आहे तर लाईटला आपण कशामध्ये मोजतो तर कॅन्डला मध्ये मोजतो. कशामध्ये मोजतो? कॅन्डला. आता कॅन्डला म्हणजे काय तर सिंपल आहे की बाहेर जो सनचा लाईट पडलाय तर कॅन्डला जास्त आहे, इंटेन्सिटी जास्त आहे. रूमचा कॅन्डला कमी आहे, अंधारा खोलीचा कॅन्डला कमी आहे. कळतंय? कॅन्डला म्हणजे काय तर ही युनिट आहे, लाईट किती ब्राईट आहे, लाईटची इंटेन्सिटी किती ब्राईट आहे. म्हणजे तुम्ही जर एलईडी घेतला तर त्या कॅन्डला चांगला असेल तर तो जास्त ब्राईटनेस शो करतो. समजला कसे? तर आपण लाईटला मोजतो. नेक्स्ट आहे आपल्या केमिस्ट्रीमध्ये सर्वात महत्वाचं काय असणार आहे, तर आपल्या केमिस्ट्रीमध्ये महत्वाचं असणार आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे डेली लागणार, डेली. त्याला म्हणतो आपण अमाऊंट ऑफ सबस्टन्सला मोल. त्याला काय म्हणतो आपण? ऑलरेडी तुम्ही 9-10 ला कुठेतरी आला असेल कॉन्टॅक्ट मोलचा. तर केमिस्ट्रीमध्ये जे लागतं ते मोल असतं. तुम्ही नाव जर बघितलं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, सबस्टन्सचा काहीतरी अमाऊंट, मिनिंग काय? सबस्टन्सचा काहीतरी समथिंग पार्ट, त्याला म्हणतात मोल. मी मास वेगळं म्हणतोय, मास मी केजी बद्दल गप्पा करत नाहीये. केजी वेगळं, मास कन्सेप्ट वेगळा आणि सिस्टीमचा काही पार्ट वेगळा, सबस्टन्सचा काहीतरी पार्ट वेगळा. ते पार्ट जो असतो त्याला आपण मोल म्हणतो. मोलला आपण स्मॉल एन ने शो करणार आणि त्याला असं लिहिणार MOL. तर हे प्रत्येकाने टेबल असलाच पाहिजे, यूज करावा लागेल, नो ऑप्शन. ठीक आहे. पुढं मोल काय असतो ते आपल्याला चॅप्टर मध्ये पुढे शिकायचं, म्हणूनच मी ते चॅप्टर घेतलं. आपण फिजिकल प्रॉपर्टी बोलतोय. फिजिकल प्रॉपर्टीचे तुम्हाला एक्झाम्पल माहितीये. मास ही फिजिकल प्रॉपर्टी असते. मास केजीत मोजतात. कशामध्ये मोजतात? केजी मध्ये मोजतात. मासला फंडामेंटल प्रॉपर्टी मध्ये टाकलं जातं. वेट ही फंडामेंटल प्रॉपर्टी नाहीये. वेट हे अर्थ वरती असतं. वेट हा वेगळा कन्सेप्ट आहे. वेट जर तुम्हाला म्हटलं मास आणि वेट मध्ये काय फरक आहे, तर मासला जेव्हा ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय केल्यावरती वेट तयार होतं. तर मास युनिट असतं केजी आणि वेट युनिट असतं फोर्स. फरक आहे, हा मास आहे आणि हा फोर्स आहे. वेट हा एक फोर्स आहे. ठीक आहे. तर वेट कन्सेप्ट आपण जिथे युज करणार, त्याचा मिनिंग असतो मासला जीने मल्टिप्लाय करायचं, ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय करायचं. आता अर्थवरती आपण वेट का गप्पा करतो? कारण आपल्याला अर्थ अट्रॅक्ट करत असतो. बेसिकली तुम्ही अर्थवर बसणार, अर्थ एक स्फेरिकल सिस्टम आहे आणि तुम्ही इथे कुठेतरी बसला आहात आणि तुम्ही पडत नाहीये, म्हणजे तुम्ही असं हवेत जात नाही. पडत नाही म्हणजे काय? हा आपला ऍटमॉस्फिअर आहे
पण तुम्ही इथे आहात ना, इक्वेटर आहे ना हे, आपण इथे राहतो ना, कुठे राहतो आपण इक्वेटरला. मॅथ्सवर तर रूल काय झालं पाहिजे, आपण असं स्लाइड होऊन पडून गेलो पाहिजे, किंवा असं काय पडून नाही गेलो ना, होतं का असं? किंवा आपण असं अर्थ रोटेट होते ना, कोणताही सबस्टन्स जेव्हा रोटेट होतो तेव्हा तो काय करतो, तो जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती ज्या काही गोष्टी आहेत त्याला तो काय करतो, लिनियर व्हेलॉसिटी बाहेर फेकून देतो, फेकतो की नाही? तुम्ही का शिकवणार त्याला? तुमच्यावरती ग्रॅव्हिटी आहे काय, ग्रॅव्हिटी. तर तुमचं जे मास आहे, म्हणजे आता माझं मास जे आहे त्याला ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय केल्यावरती माझं वेट तयार होतं. काय तयार होतं? वेट. मग अर्थवरती आपल्याला वेटही कन्सिडर करावं लागतं. वेटला मासशी कन्फ्युज करायचं नाही. वेट म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी. तो एक फोर्स आहे, तो फोर्स आपल्यावरती अर्थने अप्लाय केला. वेट म्हणजे मास नाही, वेटचा मिनिंग आहे अर्थने आपल्यावरती लावलेला फोर्स. क्लिअर आहे? मोठा ऑब्जेक्ट मोठा फोर्स, अर्थ त्यावरती मोठा फोर्स लावतो, मास वाढतं ना, छोट्या ऑब्जेक्टवरती छोटा फोर्स लावतो. कळलं? तर आपण वेट बद्दल जास्त बोलणार नाही, आपण मास बद्दल बोलणार. मास ही फिजिकल प्रॉपर्टी आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. केजी मध्ये आपण मासला बोलतो, युनिट चुकवायची नाही. केजी म्हणजे 1000 ग्रॅम, एवढं तर छोट्या मुलालाही कळालं. 1000 ग्रॅमला आपण केजी म्हणतो. क्लिअर आहे बिलकुल? गुड. म्हणजेच काय, तर इथे के ची व्हॅल्यू असते 1000. के ची व्हॅल्यू किती असते? याला किलो म्हणतात, याला काय म्हणतात? किलो. पुढे तेही आपण बघू, पण इथे लक्षात ठेवा की मास मध्ये चुक्या व्हायला नको. लेंथ ही फंडामेंटल प्रॉपर्टी मध्ये येते. लेंथचं एसआय युनिट आहे मीटर. काय आहे? मीटर. तर तुम्ही मीटर मध्ये गप्पा करणार, मीटर सोडून ते मीटर असतात पुन्हा पिको नॅनो. ते पिको नॅनो काय असतं? तर पिको म्हणजे काय असतं? 10⁻⁻12. 10⁻⁻12. फिजिक्स मध्ये जेव्हा तुम्ही शिकाल, फिजिक्स टेबल नाही का खाली? नाही. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात ठेवा की मीटर युनिट आहे. काय आहे? मीटर हे असं युनिट. व्हॉल्यूम, जिथे मुलांना प्रॉब्लेम येतो, व्हॉल्यूम काय असतो? तर व्हॉल्यूम हा एक अशा प्रकारचा स्पेस असतो इथे तुम्ही काहीतरी फिल करू शकता. काय करू शकतात? फिल करू शकता. आता मला सांगा की या रूमचा काही व्हॉल्यूम आहे का? हा, हे जेवढी ती जागा अवेलेबल आहे त्याला व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम जो असतो तो कॉन्सेप्ट कसा असतो, आता माझ्याकडे एक फ्लॅट सरफेस आहे, याला व्हॉल्यूम आहे का? नाही. एक्स आणि वाय डायरेक्शन मध्ये एक शीट बनवलाय मी. काय बनवलाय? पेपर आहे माझ्याकडे, छोटासा बारीक थिन पेपर आहे. याला मी व्हॉल्यूम नाही म्हणत, याला फक्त एरिया असतो. याला काय असतो? कसा असतो एरिया? एक्स इंटू वाय. एक्स मीटर मध्ये होता, वाय मीटर मध्ये होता, म्हणून एरिया मीटर स्क्वेअर. माझा एरिया काय आला? एक्स इंटू वाय मीटर स्क्वेअर. बरोबर की नाही? बरोबर आहे का? मग काय होणार की मी या थोडस चेंज करणार. आता मला ना व्हॉल्यूम क्रिएट करायचं, मला एरिया नको, मला काय पाहिजे? व्हॉल्यूम. तर थोडस डोक्याला जरा गरम करायचं. याला मी अशा प्रकारे हाईट दिली. काय दिली? झेड दिला. आणि पुन्हा मी काय केलं, वरती एक पुन्हा अशा प्रकारे क्यूब तयार केला. आता याच्यामध्ये मी काहीतरी फिल करू शकतो ना, याला म्हणतात व्हॉल्यूम. मग जेव्हा व्हॉल्यूम येणार तेव्हा व्हॉल्यूमचा कॉन्सेप्ट काय असतो? एक्स, वाय आणि झेड, त्यामुळे तिघही ऍक्सिस असतो, तरच व्हॉल्यूम क्रिएट होतो. एक्स वाय ला फक्त एरिया तयार होतो. काय करतो? एक्झाम्पल सांगायचं असेल तर मी याचा व्हॉल्यूम कसं क्रिएट होणार? द व्हॉल्यूम इज इक्वल टू एक्स इंटू वाय इंटू झेड. एक्स मीटर मध्ये होता, वाय मीटर मध्ये होता, झेड मीटर मध्ये होता, म्हणून याचं युनिट असतं एक्स इंटू वाय इंटू झेड मीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑलवेज मीटर क्यूब मध्ये का असतो? बिकॉज इट 3 डायमेन्शनल थिंग. काय आहे? 2D आणि 3D मध्ये कन्फ्युज करायचं नाही. व्हॉल्यूम लोकांना येतच नाही. मी पुढे बघतो न्यूमेरिकल येत नाही का, तो व्हॉल्यूमच कळत. एक्झाम्पल, तुमच्या हातातली जी रिंग असते, फ्लॅट असते की नाही? ते 2D असते. पण अर्थ हा 3D आहे. अर्थ काय आहे? सर्कल हा 2D असतो आणि स्पियर हा काय असतो? 3D असतो. कळाला कन्सेप्ट काय असतो? तर 2D म्हणजे फ्लॅट, 3D म्हणजे एक्स वाय झेड. कळालं? मग तुम्ही स्पियर वेगळं शिकता आणि सर्कल वेगळं शिकता. शिकता की नाही? काय म्हणत तुम्ही? सर्कल मीन्स 2D, स्पियर मीन्स 3D.
स्फिअरला व्हॉल्यूम असतो, सर्कलला व्हॉल्यूम, सर्कलला फक्त एरिया असतो. कोणी शिकवलं तुम्हाला सर सर्कलला व्हॉल्यूम असतो असं कोणी आहे का मॅथ टीचर? नाही सर, त्याला हाईट असतो. सिलेंडर होईल ना तो, याला हाईट दिलं काय होईल? सिलेंडर. सिलेंडर शिकतो ना आपण. सर्कल विथ व्हॉल्यूम असं काही कन्सेप्ट एक्झिस्ट करत नाही. तर व्हॉल्यूम म्हणजे काय, ज्यामध्ये समथिंग काहीतरी बसेल, म्हणजे किती बसेल याला व्हॉल्यूम. बिलकुल तर डोक्यात बसला. व्हॉल्यूम तर कळाला, चला व्हॉल्यूम काय असतो, पण व्हॉल्यूमचे युनिट्स मॅटर करतात. व्हॉल्यूम हा लिटर मध्ये मेजर केला जातो. व्हॉल्यूम कोणाचा असतो? गॅसचा असतो, लिक्विडचा असतो. सॉलिडचा व्हॉल्यूम असतो का? सॉलिडला व्हॉल्यूम असतो का? असतो ना रे बाबा. एक सॉलिड असतो ना, असतो ना, नसतो का? असतो ना, नसतो कसं काय? त्याला काही जागा पडते. तर लिक्विड कोणी असेल, जनरली आपण लिक्विड लिक्विड करतो म्हणून तो लिटर आहे. तर हा लिटर आहे. लिटरला आपण डीएम क्यूब मध्ये लिहितो. 1 लिटर मीन्स 1 DM क्यूब. 1 लिटर मीन्स याचं युनिट काय असतं, तर याचं युनिट जे आहे ते आपण डीएम क्यूब मध्ये मार्क करतो. डीएम क्यूब म्हणजे काय, तर डीएम क्यूब आता तुम्हाला अशा प्रकारे कन्व्हर्जन दिलं जातं की चला एस युनिट बघू आधी. एस युनिट, एस युनिट तर हा क्यूब आहे ना फक्त मीटरचा. मीटरचा काय आहे हा? एस युनिट काय येणार? मीटर क्यूब येणार. मग तुम्हाला मीटर क्यूब नाही दिलं, तुम्हाला काय दिलाय? तुम्हाला दिलाय डीएम क्यूब. तुम्हाला काय दिलाय? डीएम. तुम्ही म्हणणार सर मीटर क्यूब डीएम क्यूब, मग डी कोण आहे? हा डी कोण आहे? तर डी काय आहे, डेसी वगैरे हे तुम्हाला टेबल देतो मी काय आहे. सध्या लक्षात ठेवा मीटर क्यूब महत्वाचं आहे. आणि हे मीटर क्यूब म्हणजे 1 लिटर म्हणजे 1 DM क्यूब म्हणजेच, चला हे जाऊ दे, हे डीएम क्यूब सोडा. हे तर एवढं कळतं ना आपल्याला की 1 लिटर मध्ये किती ml असतं? 1000 ml. हे तर सोपं आहे ना. 1 kg म्हणजे किती ग्रॅम असतं? 1000 ग्रॅम. सेम त्याच्यास 1 लिटर मध्ये किती ml असतं? 1000 ml. बरोबर की असतं की नाही? हे तर जनरल आहे. मग वन वन लिटर म्हणणं काय, 1000 ml म्हणणं काय, आणि 1 DM क्यूब म्हणणं काय, ह्या तिघे सेम गोष्टी. किंबहुना तुम्ही त्याला सेंटीमीटर मध्ये लिहू शकता. तर 1000 सेंटीमीटर क्यूब. हे ऍक्च्युली लर्न करून घ्या. ही गोष्ट पुन्हा पुन्हा लागते. 1 लिटर म्हणजे किती ml? 1 लिटर म्हणजे किती डीएम क्यूब? आणि डी कोण असतो तो टेबल सेंटीमीटर काय असतं. आपण आता डी आणि सेंटीमीटर वरती बोलू जरा, हे काय नेमकं असतं. ठीक आहे, एक टॉपिक संपून घेऊ पुन्हा. हे बघ, केमिस्ट्री अशा काही गोष्टी असतात, जर तुम्ही प्रॅक्टिकल केमिस्ट्री केली, जर स्कूलमध्ये गेलात आणि तुमचे प्रॅक्टिकल झाले, तुम्हाला असं काही मिळेल. याला सिलेंडर म्हणतात, याला पिपेट म्हणतात, याला काय म्हणतात? ब्युरेट म्हणतात. खाली कॉक असतो. आणि हे जे असतं ते व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क असतात, असं मोस्ट आहे. हे कधी कळणार तुम्हाला? जर तुमचे प्रॅक्टिकल झाले तर या गोष्टी कळणार, नाही तर काही कळणार नाही. नेक्स्ट स्पॅच्युला पण करायचं. कोणतं? स्पॅच्युला दाखवतो तुम्हाला. आधी हे संपून घेऊन डेन्सिटी. डेन्सिटी जो असतो केमिस्ट्री मध्ये अति महत्वाचा पॉईंट म्हणजे डेन्सिटी असतो. डेन्सिटी आतापर्यंत शिकला असेल तुम्ही. डेन्सिटी काय असतं? मास बाय व्हॉल्यूम. काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशामध्ये असतं? केजी मध्ये असतं. व्हॉल्यूम कशामध्ये असतो? मीटर क्यूब मध्ये असतो. तर सिंपल थिंग आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास बाय काय म्हटलं मी? व्हॉल्यूम. युनिट काय? केजीचं आणि व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. तर डेन्सिटी ही केजी पर मीटर क्यूब मध्ये असते. डन. काय असते आणि सीजीएस काय असतं? म्हणजे फक्त तुम्हाला जनरली असं गप्पा केले का केजी मीटर क्यूब नाही, तुम्हाला गप्पा केल्या जातील सीजीएस मध्ये. सीजीएस म्हणजे काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. सीजीएस म्हणजे काय? सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. माझ्याकडे केजी आहे आणि मीटर क्यूब आहे, तर याला मला सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद लिहायचंय. तर मी केजीच्या ऐवजी ग्रॅम लिहिणार आणि मीटरच्या ऐवजी काय लिहिणार? सेंटीमीटर क्यूब लिहिणार.
आणि सेंटीमीटर क्यूब नाही लिहायचं असलं तर मी ml लिहितो. काय लिहिणार? ml आणि सेंटीमीटर क्यूब सेम असतो. मी आता सांगितलं की पाठ करायचं येत नाही ते. आणि पुन्हा एक रूल इथे की सायन्स मध्ये जनरली केजी आणि मीटर क्यूब असं लिहत नाही. असं लिहितात केजी मीटर मायनस, त्याला मायनस लिहितात, त्या लिहितात वरती लिहितात. ते हॅबिट लावायची. तर बाय बाय बंद करा, वरती मायनस काय लिहायला सुरुवात करा. जनरली असं खाली लिहिलं जात नाही. नेक्स्ट टेम्परेचर हा इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. तुम्हाला बुक्स न्यूमेरिकल्स मध्ये काय दिलेलं असतं? डिग्री दिलेलं असतं, मोस्टली डिग्री दिलेलं असतं. पण तुम्हाला डिग्री काही यूज करायचं नसतं. का नाही करायचं? मडके कारण की तो फंडामेंटल युनिट केल्विन. एसआय युनिट केल्विन आहे. आपण कॅल्क्युलेशन डिग्री मध्ये करत नाही. पण तुम्हाला फरक माहिती पाहिजे की काय फरक असतो बेसिकली. हे असं टेम्परेचर असतं. केमिस्ट्रीत पुन्हा पुन्हा त्याच गप्पा होणार. टेम्परेचर टेम्परेचर टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये मी 2-3 गोष्टी बोलणार. की मी बोलणार भरपूर वेळा की ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आहे. भरपूर वेळा मी बोलणार ऍब्सोल्यूट झिरो आहे म्हणजे काय आहे. तर आता डिग्री सेल्सिअस मध्ये बोलू, तुम्हाला चांगलं कळतं. डिग्री -2273 डिग्री सेल्सिअस झालं की त्याला ऍब्सोल्यूट झिरो म्हणतात. आता किती डिग्री सेल्सिअस आहे? 30, 32, -273 ला जायचं. मायनस समजतं ना? मायनस, त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आणि डिग्री सेल्सिअसचा प्रॉब्लेमच तो आहे की डिग्री सेल्सिअसला मायनस मध्ये जावं लागतं. केल्विन तिथूनच सुरुवात होतं. आपण केल्विन काय यूज करतो? केल्विनचा झिरो म्हणजे ऍब्सोल्यूट झिरो. केल्विनचा झिरो म्हणजे तिथून केल्विन स्टार्ट करतो, जिथे डिग्री मायनस होऊन जातो. केल्विन काय यूज करायचं? ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे केल्विनचा झिरो. मग आता 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आपलं. मग तिथे केल्विन काय असतो? 273 असतो. मग त्याला आपण डिग्रीत 1 म्हणतो, त्याला डिग्रीत आपण 0 म्हणतो, त्या डिग्रीत आपण 0 म्हणतो. हा फरक आहे. फेराइट सॉरी केल्विन स्केल हे ऍब्सोल्यूट पासून मोजायला सुरुवात करतो आणि आपण हे 273 च्या वरती मोजायला सुरुवात करतो. म्हणून आपल्याला मायनस मध्ये जावं डिग्री. मग कधी तुम्हाला सांगितलं की 0 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे किती केल्विन आहे, तर तुम्ही 0 डिग्री प्लस 273 प्लस करायचं. काय करायचं? कधी डिग्रीला सेल्सिअस केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 273 प्लस करत जायचं. कळालं? मला म्हणायचं आहे की आता 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. केल्विन मध्ये किती होणार? 273 प्लस 30 करा. हे माझं काय झालं? केल्विन. हे काय झालं? केल्विन. हे काय असेल? केल्विन मध्ये करताना काय रूल आहे? सिंपल. केल्विन मध्ये करताना केल्विन काढायचं असेल तर डिग्री सेल्सिअस मध्ये काय करा? 273 ऍड करा. जी व्हॅल्यू दिली असेल ते पुट करा. 273 ऍड करा, तुम्हाला केल्विन मिळून जाईल. एक्झाम्पल, माझ्याकडे 10 डिग्री सेल्सिअस आहे. मी 273 ऍड केलं. केल्विन किती येणार? 283 केल्विन. समजलं? अशा तर कधी तुम्हाला हे कन्वर्जन करावे लागणार आणि हे युजफुल. मेन कळाला केल्विन आणि सेल्सिअसला फरक. फेराइट आपण जनरली काय असतं, फेराइट मध्ये एवढं जात नाही. जनरली मेडिकल सायन्स जास्त फेराइट यूज करतो, आपण यूज करत नाही. आपल्याला काही एवढा इंटरेस्ट नाही, बिलकुल इंटरेस्ट नाही. फेराइट जर म्हणाल तुम्ही तर बघा, फेराइटची स्केल जरा वेगळी असते. की 0 डिग्री सेल्सिअसला काय मानते? 32 मानते. 0 म्हणजे किती असतं? केल्विनचा 273 म्हणजे डिग्रीचा 0 आणि याचा 32. व्हॅरिएशन भरपूर आहे, ते डोकं लावू नका. फक्त केल्विन आणि याच्यातला फरक समजून घ्या की 0 म्हणजे 273 ऑलरेडी झालेला असतो आणि केल्विन 0 म्हणजे ऍब्सोल्यूट 0, डिग्री 0 म्हणजे ऍब्सोल्यूट 0 नसतो, त्याला -273 ला खाली यावं लागतं. आणि ऍब्सोल्यूट चा मिनिंग काय आहे? तिथे एकही मॉलिक्यूल मोशन शो करत नाही. आपल्याला जेव्हा ऍटमला वगैरे गोष्टींना स्टॉप करायचं असतं, काय करायचं असतं? स्टॉप करायचं असतं. आपण त्याची पूर्ण हीट काढून घेतो, त्याला थंड करून टाकतो. तिथल्या ऍटम हलणं काय होऊन जातं? बंद होतं. तुमच्या बॉडीत ऍटम हलतायत, एअर मध्ये हलतायत. आता ह्या जर रूमचं टेम्परेचर जर -273 केलं, इथलं जिथे इथे स्टॉप होतं.
सर्व स्टॉप होईल काय जाईल ऍज रिझल्ट सर्व स्टॉप होईल. कळतंय? मग आपण ह्या टेक्निकचा कुठे युज करतो माहिती आहे का तुम्हाला? या टेक्निकचा आपण बायोलॉजीला भरपूर युज करतो. जर तुम्हाला एक्झाम्पल सांगायचं झाले तर टेस्ट ट्यूब बेबी तुम्हाला माहिती आहे. टेस्ट ट्यूब बेबी मध्ये काय होतं की हा स्पर्म असतो आणि हा एक एग असतो. फर्टिलायझेशन केलं जातं. मिनिमम 4 सॅम्पल बनवले, 3 तरी बनवले. 1 2 3 सॅम्पल ऍक्युरेसीने बनवले जातात. त्यातला झायगोट इथे तयार झाला, इथे तयार झाला, इथे तयार झाला. बॉडीमध्ये मदरचे इम्प्लांट एकालाच केलं जातं. मग या टूचं काय करणार? यांना पुन्हा मायनसला ठेवलं जातं, फ्रीज केलं जातं. त्या सेल्स मधल्या ज्या ऍक्टिव्हिटी त्या बंद केल्या जातात. सेल्स ग्रो काय करतं, त्यात ऍक्टिव्हिटी होते, मॉलिक्युलर रिॲक्शन होत आहेत, त्या बंद केल्या तर तो स्टॉप होऊन जातो. काय होऊन जातो? स्टॉप होऊन जातो. मग आपण त्याला बिलो टेम्परेचर स्टॉप करून टाकतो, क्लोज करून टाकतो, स्टॉप करून टाकतो. त्याची ऍक्टिव्हिटी 0 नाही पण एकदम लो लेवलला घेऊन येतो. तो एकदम स्लो रेटने ग्रो करतो. काय करतो? मग त्याला म्हणतो आपण बँक म्हणतो IVF. पॅरेंट जातात, पॅरेंटचा पहिला बेबी झाला तर डॉक्टरला हा चान्स घ्यायचा नसतो की हा बेबी जर सक्सेस नाही झाला तर माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. मग तो बँक मध्ये स्टोअर करून घेतो, त्याला टॅग मारून देतो. इंडियात एवढं फेमस नाही, ऑस्ट्रेलिया USA मध्ये असंच चालतं. तर टॅग मारून देतो, तुमच्याकडनं पैसे चार्ज करतो की तुमच्या बेबीला आम्ही स्टोअर करून ठेवलं. 1 वर्ष नाही 5 वर्ष स्टोअर करू. दुसरा बेबी आमच्याकडे रेडी आहे, पुन्हा IVF करण्याची गरज नाही. आहे ना बेबी रेडी? आहे ना? तर तुम्ही पुढच्या 5 वर्षांनी या, पुन्हा तुम्हाला दुसरा बेबी मिळणार. पुढच्या 5 वर्षांनी पुन्हा तुम्हाला तिसरा बेबी मिळणार. बेबी आहेत आपल्याकडे, बेबी आहे. त्याचा ऍडव्हान्टेज काय? तर आपल्याला हे माहिती की टेम्परेचर ड्रॉपडाऊन केलं तर आपण गोष्टीला स्लो करू लागतो. स्लो करू. काय असायचं काय म्हणते रियालिटी एक्झाम आहे ना, रियालिटी तशीच गोष्ट आहे. तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि मला सांगायचं की आता कुठे कोणाला इश्यू आहे. बोला सर. जर मग आता आपण 0 डिग्री केल्विन घेतलं तर काय 0 केल्विन घेतलं तर त्याच्यात काय? 0 केल्विन घेतलं तर ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर आहे. हा. बरोबर, तिथे सर्व स्टॉप झालेलं आहे. ते सर्व Stop. ते सर्व काय बंद सर्व. ते आता जर झालं तर आपण डेट समजायचं. पण काय आणि एकदा ना एकदा होणार. ते अर्थवरती असं सायकल येऊ शकतं की सर्व फ्रोजन जाते, -273 ला रीच करून जातं. बघ ना, होईल ते कधी तरी एकदा. अर्थवरती आधी झालेला आहे, होईल एकदा. अर्थच्या हिस्ट्रीप्रमाणे अर्थवरती असे फ्रोझन एज येऊन गेले, जेव्हा की सायकल्स मध्ये येऊन गेले. तर आपल्याला माहित नाही, आपण त्या सायकल मध्ये, आता ही सायकल आहे बघा आर्टची, या सायकल मध्ये आपण इथे कुठेतरी असू. आपली एवढी छोटी सायकल आहे की त्या आर्टच्या दृष्टीने ते मायक्रो सेकंड मध्ये असते. आपलं लाईफ म्हणजे मायक्रोच्या मायक्रो सेकंड असतो. ती सायकल चाललेली आहे ना, आपण त्याच्यामध्ये मायक्रो सेकंड मध्ये आहोत. तर आपल्याला कोण घेणार आहे? आता अर्थच्या प्लेट्स मूव्ह करताय बरोबर. आता जनरल गोष्ट आहे की तुम्हाला जिओग्राफी चांगलं कळत असेल तर हा इंडिया आहे. इंडिया नंतर इंडिया आणि हा